नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आजचा जो टॉपिक आहे तो हिंदू सक्सेशन ॲक्टच्या संदर्भात आहे. तर लग्नानंतर नॉमिनेशन बदलणे अनिवार्य आहे याच्याबाबतचा आहे. तर हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हणजे काय? हिंदू वारसा कायदा याच्याप्रमाणे एखादा पुरुष समजा मृत्यूपत्र न करता जर त्याचा निधन झालं तर त्याच्या नावची जी प्रॉपर्टी आहे ती कोणाला मिळेल? तर त्याच्यामध्ये क्लास 1 हेअर्स असतात. क्लास 1 हेअर्समध्ये पत्नी, मुलं आणि आई असे येतात आणि क्लास 2 हेअर्समध्ये वडील येतात. आता एखाद्या पुरुषाला नोकरी लागली की लग्नाच्या आधी साधारण नोकरी लागते आणि नंतर लग्न होतं. तर एखाद्या पुरुषाला नोकरी लागली तर लग्नाच्या आधी त्यांना प्रॉव्हिडंट फंडचं अकाउंट उघडावं लागतं. तर त्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटला समजा त्याने आईला लावलेलं असेल नॉमिनेशन, तर लग्नानंतर नॉमिनेशन बदलणं गरजेचं आहे. कारण लग्नानंतर पत्नी येणार, तर पत्नीला म्हणजे त्याचा जोडीदार यालाही त्यात नॉमिनेशन मध्ये बदल केला पाहिजे. परंतु काही वेळेला असं परिस्थिती निर्माण होते की नॉमिनेशन न बदलताच जर त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर मग ते प्रॉव्हिडंट फंड अकाउंटचे पैसे कोणाला मिळणार? तर याबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला आहे. आणि याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने असं दिलेलं आहे की जरीही लग्नानंतर विवाहानंतर नॉमिनेशन बदललं नसेल, लग्नाच्या आधीचं जे आहे नॉमिनेशन आईला लावलं आहे, परंतु लग्नानंतर त्या पुरुषाकडून समजा नॉमिनेशन बदलणं राहून गेलेलं असेल, तरीसुद्धा हिंदू सक्सेशन ॲक्टच्या क्लास 1 इयर्समध्ये पालक म्हणजे आई, नंतर पत्नी आणि मुलं यांना समान वाटा मिळतो. तर त्याप्रमाणे जरीही जोडीदाराचं नॉमिनेशन त्याच्यात ॲड केलं नसेल तरीही आईला, पत्नीला समान वाटा मिळेल असा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्याबाबतची केस लॉ अशी आहे की बोला मालती, श्रीमती बोला मालती विरुद्ध बी सगुणा अशी ह्या केसचं टायटल आहे. आणि ती डिसाईड कधी झाली आहे? सिव्हिल ॲपेल नंबर 14604/2025ची केस आहे आणि ती 5/12/2025ला डिसाईड झालेली आहे. आता ही कुठल्या बेंचने डिसाईड केली? तर न्यायमूर्ती संजय करोल व न्यायमूर्ती NK सिंग अशी यांनी ही डिसाईड केलेली आहे. तर याबाबतच्या आता आपण फॅक्ट्स बघणार आहोत. याबाबतच्या फॅक्ट्स अशा आहेत की मृत कर्मचारी बोला मोहन यांना नोकरी लागली 2000मध्ये आणि 2000ला नोकरी लागल्यावर त्यांनी प्रॉव्हिडंट फंड अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटला त्यांनी त्यांच्या आईला बी सगुणा यांना नॉमिनी म्हणून नॉमिनेशन लावलं. आता त्याच्यानंतर त्यांचा 2003मध्ये विवाह झाला आणि त्यांनी अजूनही 2 त्यांचे अकाउंट होते की जे विमा योजना असतात ते आणि निवृत्ती ग्रॅच्युटी योजना असते, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला नॉमिनी म्हणून लावलं. आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 2021ला झाला आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड अकाउंट आहे त्याला त्यांनी त्यांच्या आईला बी सगुणा यांना नॉमिनेशन लावलेलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांनी फक्त ह्या विमा योजनाचे जे अकाउंट आहे आणि निवृत्ती ग्रॅच्युटी जे अकाउंट आहे त्याला त्यांनी पत्नीला लावलेलं आहे. आता 2021ला त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने असा अर्ज केला की प्रॉव्हिडंट फंडची पूर्ण रक्कम मला मिळावी, कारण इतर 2 अकाउंटला त्यांनी तिला लावलेलं आहे. तर मग याच्याविरुद्ध त्यांच्या जी आई आहे बी सगुणा यांनी पण त्याच्याविरुद्ध अर्ज केला की यातला मला नॉमिनी लावल्यामुळं मला ती रक्कम मिळावी. मग आता ह्या दोघांच्यात जो वाद झाला की प्रॉव्हिडंट फंड अकाउंटला लग्नानंतर नॉमिनी बदलायला हवं होतं, परंतु ते यांच्याकडून बदललं न गेलं असल्यामुळे फक्त आईचंच नॉमिनेशन लागलेलं होतं. आता पत्नीने असं सांगितलं की मला पूर्ण रक्कम मिळावी आणि आईने सांगितलं की जर तिला 2 इतर अकाउंटचे पैसे आहेत तर मला ह्या प्रॉव्हिडंट फंडचे मला पूर्ण पैसे मिळावेत. आता असा जनरल रूल आहे की लग्नानंतर नॉमिनी बदललं पाहिजे. आणि मग सरतेशेवटी हे जे मॅटर आहे ते कॅटला गेलं. कॅट म्हणजे काय? केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण.
याच्यामध्ये ते मॅटर गेलं आणि कॅटने असा निकाल दिला की जसं की हिंदू वारसा कायदा याच्याप्रमाणे काय आहेत क्लास 1 हेअर्समध्ये कोण कोण येतात, आई, मुलं आणि पत्नी. म्हणून मग पत्नी आणि आई या दोघींनाही 50-50 म्हणजे 50-50% रक्कम मिळावी असा हा कॅटचा निकाल आहे. तर त्याच्यानंतर ह्या निकालाच्या विरुद्ध त्यांची आई यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयात त्या हे गेलेले आहेत बोला मालती. तर उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की म्हणजे जे बोला मोहन आहे यांनी तर आधी एकतर नॉमिनेशन बदलायला हवं होतं, परंतु बदललेलं नसल्यामुळे जे आत्ताचं नॉमिनेशन आहे म्हणजे त्यांच्या आई बी सुगुणा ह्या तिथं नॉमिनेशन असल्यामुळे कायद्यानुसार त्याच वैध नॉमिनी होऊ शकतील, म्हणजे कायद्यानुसार त्यांनाच पैसे मिळायला पाहिजेत असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. परंतु या निकालाच्या विरुद्ध त्यांच्या ज्या पत्नी आहेत बोला मालती या सर्वोच्च न्यायालयात गेल्या की सर्वोच्च न्यायालयात त्यांनी असं सांगितलं की त्यांनी एकतर नॉमिनी बदलणं गरजेचं होतं आणि जर बदललं नसेल तरीसुद्धा मला त्यातले पैसे मिळावेत. आणि यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आईचं म्हणणं असं होतं की तिला जर त्या 2 इतर अकाउंटचे पैसे मिळालेत आणि माझं जर ह्याच्यात माझं नॉमिनी आहे तर मला हे पैसे मिळावेत. म्हणजे काय, दोघींच्यातला जो वाद होता तर हा सगळा भावनिक वाद होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने कुठंही त्याला वेटेज दिलेलं नाही आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की हिंदू वारसा जो कायदा आहे त्याच्यानुसार क्लास 1 हेअर्स कोण आहेत तर त्यांना इक्वल वाटा मिळेल. म्हणजेच क्लास 1 हेअर्समध्ये पत्नी पण येते आणि आई पण येते. म्हणून जरीही ही प्रोसेस त्यांनी लग्नानंतर नॉमिनी बदलण्याची प्रोसेस आहे ती जरी केलेली नसेल तरीही कायद्यानुसार ह्या दोघीही पात्र असल्यामुळे क्लास 1 हेअर्स तर दोघींनाही तो समसमान वाटा मिळेल. तर असा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तर याच्यावर याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे की एकतर पुरुषाने लग्नानंतर नॉमिनी बदलणं गरजेचं आहे, म्हणजे अनिवार्य आहे. आणि जर त्याला ते बदलायचं नसेल तर त्यांनी इच्छापत्र केलं पाहिजे की मला ह्या व्यक्तीला हे पैसे द्यायचे आहेत, त्या व्यक्तीला ते पैसे द्यायचे आहेत. म्हणजेच इच्छापत्र हे तुमचं जर ज्याला प्रेफरन्स द्यायचा आहे तो तुम्हाला इच्छापत्रातून व्यक्त करता येतो. म्हणजे एकतर इच्छापत्र करा किंवा लग्नानंतर नॉमिनी बदला आणि आपल्या जोडीदारालाही त्याच्यात घाला, त्याचं नाव घाला. आता आणि असा पण एक नियम आहे की जरी एखाद्या व्यक्तीला नॉमिनी लावलं तरी नॉमिनी हा फक्त पैसे घेण्यापुरता असतो, नॉमिनीला पूर्ण पैसे मिळत नाहीत. आणि जे वारसदार असतात ज्यांचा त्याच्यात हक्क आहे त्या इतर वारसदारांचा हक्क काही त्याच्यातून रद्द होत नाही. नॉमिनीला पैसे फक्त घेण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पैसे घेऊ शकतो, परंतु ते घेतलेले पैसे सगळ्या वारसदारांना सारखे मिळतील. आणि जर तसे द्यायचे नसतील तर तुम्ही इच्छापत्र करा आणि तुम्हाला त्याच्यातसुद्धा तुम्हाला लिहिता येईल की इतके पैसे ह्याला द्यायचे, इतके पैसे ह्याला द्यायचे, असं तुम्ही इच्छापत्र करून ते पैशाची विभागणी करू शकता. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की लग्नानंतर नॉमिनेशन बदलणे अनिवार्य आहे किंवा इच्छापत्र करणं गरजेचं आहे. नाहीतर जर नॉमिनी ज्याला लावलं आहे तोही पूर्ण त्याचा मालक होत नाही, जो नॉमिनी आहे तर त्याला पैसे फक्त घेण्याचा अधिकार राहील आणि इतर जे वारसदार आहेत त्यांचा पण त्याच्यात सारखा हक्क राहील. म्हणजेच आपण शॉर्टली असं सांगू शकतो की लग्नानंतर जोडीदाराला नॉमिनेशनमध्ये ॲड करा, हे म्हणजे तुम्ही गरजेचं आहे की त्याला ॲड करणं. किंवा जो लग्नाच्या आधीचाच नॉमिनी आहे तर तोच ठेवायचा का जोडीदाराला पण ॲड करायचं का पहिला नॉमिनी काढून दुसऱ्या जोडीदाराला लावायचं, हे सगळं तुम्हाला केलं पाहिजे. म्हणजे इतका जो कालावधी गेला 2000 पासून 2003ला लग्न झालं ते 2021पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्यामुळं असा हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने कायद्यानुसार त्यांना न्याय दिलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.